मावशी लग्नाच्या आधी मुर्द्यानं घराला वाट पाडली होती. 4-4 दिवसाला आमच्या लातूरला यायचं आणि आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा, खाली बघ खाली बघ खाली बघ, काय बी करा पण तुमची एवढी सगुणा द्या. त्याचं काय झालं, आमचं विमतार बघा यांच्या टोपीला भाळलं आणि मुर्द्यानं माझं वाटोळं केलं. आई बापानी बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला, आई बापानी बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, आई बापानी बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, आई बापानी बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला, आई बापानं बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, आई बापानं बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, आई बापाने बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं, आई बापानं बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या. माझा नवरा म्हातारा, माझा नवरा म्हातारा, म्हातारा तो म्हातारा. मावशी म्हातारपणी करतात नाना तारा, काय सांगायचं मावशी, लाटणं म्हण नको बेलणं म्हण नको, हाताला गावल त्यानं मारत्यात आव. त्याचा मुर्दा चांगला आहे, कवा कवा मावशी मला सोलापूरला पिक्चर बघायला सुद्धा घेऊन जातोय, त्याचा चांगला आहे बरं का. लग्न झाल्यापासून मग ती मोडके से घरानं तुटकेचं छप्पर. मावशी मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसवून म्हणलं त्यांच्याकडे डोंबल्यावर बसू, घरात साधं देवाला देवघर नाही, मला दादला नको ग बाई, दादला नको बाई मला नवरा नको बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. अरे हो घरी मात्र जोंधळ्याची भाकर, मावशी आंबाड्याची भाजी, वरी तेलाची धार सुद्धा नाही आवड. ही साडी सुद्धा मावशी सप्ताह कमिटीनं घेऊन दिली म्हणून मावशी मी कुठं 4 माणसं तर आली, नाहीतर लग्न झाल्यापासून घरी गावणारच बसती, या तोंडाकडे बघाय मोडद्याला लाज वाटत नाही आली. खोटं बोलती खोटं बोलती एवढी मोठी वाकळ शिवून दिली होती तरी घातली नाही. मोडद्यानं मावशी काय सांगायचं, लग्नात एक फुटका तरी मनी बांधायचा होता की कवा एक लग्नात साडी घेतली, रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी. मग काय करतो मावशी ह्यांच्या त्रासात अहो मावशी ह्यांच्या त्रासात मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. मग काय करतो, रोज आंघोळीच्या 4 गोळ्या किती बघा किती कुमार दिसतात, खाली बघ खाली बघ खाली बघ. मुडदा आल्यापासून पापने सुद्धा झाकण आहे बघा. यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाली असतील, आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ 450 वर्ष झाले. दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरुणी होऊ लागली, ह्यांचा लागलाय कंदील भडकायला. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी टाका घालीन म्हणलं शिवायला दोरा नाही, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, नको बाई नको बाई नको दादला नको बाई मला नवरा नको बाई, दादला नको बाई मला नवरा नको बाई, दादला नको बाई मला नवरा नको बाई, दादला नको बाई मला नवरा. मावशी मी जर कुठे 4 बायात गेली तर बायकांनी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या, ताईसाहेब नाव घ्या. मावशी मुर्द्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नव्हतं व पण आता एवढ्या लांब आली आहे मावशी लातूरवरनं. सर्व बसलेले आमच्या महिला मंडळाचा मान राखते, सर्व आमच्या माता माऊल्यांचा मान राखते. ह्यांचं नाव इथंच नाव घेते आणि ह्यांना इथं सोड चिठ्ठी घटस्फोट घेऊ का मावशी नाव ऐका. नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको, रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि शामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. आणखीन एक काय म्हणला, आणखीन एक तुझे मित्र
मित्र आहेत का ते जवळचे. तरी वाटलं तुमच्या टक्कलवरनं ऐका नाव घेते ऐका नाव घेते ऐका नाव घेते. परवा झाला अधिक महिना, परवा झाला पुरुषोत्तम मास, पुढे आला आषाढी वारीचा सण. परवा झाला पुरुषोत्तम मास, पण पुढे आला आषाढी वारीचा सण. समस्त ग्रामस्थ तुळशी गावकरी मंडळ तुमच्यासाठी काय पण आणखीन एक. काय म्हणला आणखीन एक. खाली बसून तो मला बी चांगला चढ भरलेला दिसतोय बाया. ऐका नाव घेते. मुंबईला पडला पाऊस, मुंबईला पडला पाऊस, त्या तुळशीत आला सडाका आणि त्या कारभाराला उठला मर्यायचा तडाका. ए 2020 झाला तर IPL मधलं नाव घेते आहे. विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. आमच्या सिस्टीमवाल्याचं नाव घेते तब्बल 4 गडी राखून. सुरतीचे मोती, सुरतीचे मोती, गुलधाव सोने, या राज्यातले नाही. सगळे आय बाय म्हणतात. बाई चांगली धंदाकडे दिसते या. आमच्याच गावात आली, आमच्याच गावात आली, आमच्याच गावचा केला खाली बघ मूठ द्या. आमच्याच गावात आली, आमच्याच गावचा केला आणि खुशाल म्हणते नवराचं नको. पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसल, तुम्हाला मावशी माहिती असेल किंवा नसल, पण मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाली. आहो दाखला पिंट्या 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 आहे का पिंटू? पिंटू या त्यांना बोला. ये रे. अरे या. हॅलो हॅलो आवाज करा. हॅलो 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 हॅलो. ओहो हात काढ हात काढ हात काढले चिटकू नको मोड द्या. मावशी कसा बाबळीच्या खोडावर बसली आणि बसलाय जणू काय पुढे बाग जणू काय छोट्या हातीत बसलाय. कसा आहे मावशी शाहरुख खान, कसा आहे शत्रुघ्न सिन्हा, हा का तुमच्या जिल्ह्यात एवढा एक तरी देख ना. कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड, कसा आहे गुलाबजाम, हा पप्पावर पिंट्या आव ग मम्मी म्हणा. आव ग मम्मी, आव ग मम्मी, जोरात मग आव ग मम्मी. त्या बिचाऱ्याचा साऊंड जाळून टाकशील जरा हळू ना रड. पिंट्या आव ग मम्मी. लगा मुलकाचा जड लागतोय, कुठल्या गिरणीचं पीठ खातोय काय माहिती. पिंट्या आव ग मम्मी. ग आका ग आका चष्मेवाली कशी हसते गालातल्या गालात ग. त्याला टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा. पप्पी देऊ का पिंट्या तुला हे? मावशी याचं वय किती असत? किती? आता शिक झालाय 1.25 महिना. बर बारस सुद्धा घातलं नाही का घालायचं? घालायचं. पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ, आला बाळ, आला जन्माला बाळ चार. पाळणा गातो या अशोकराप जो बाळा जोरे जो, पाळणा गातो या अशोकराप जो बाळा जोरे जो. काय झालं? चड्डीवाली गेली शोकीने. मला वाटलं घाबरून वल केलं का. खडीला आलाय काना माझा, रडत या मुळमुळू आदिला वाया वायाला यशोदा पाय. हलविते हलविते हळूहळू होती का हलविते हळूहळू. खडीला येतात काना माझं म्हणते यशोदा काय, रडता राय ना बड मज रडता राय. हो रडता. सुरतीचे मोती गुलधाव सोने, सुरतीचे मोती गुलधाव सोने, सुरतीचे मोती गुलधाव
ऐका या राज्यातले नाही. ऐका मावशी भारूड 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 भारूड. दादा भारूड म्हणलं की सोंग ढोंग्या दृष्टिकोनातून पाहायला येतात. भारूड बनलं की सोंग ढोंग्या दृष्टिकोनातून पाहायला येतात. भारूड भारूड भारूड. काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं, काहीतरी आपल्याला हसायला मिळतं, या दृष्टिकोनातून पाहायला येतात. पण मावशी, ओ मावशी, हे नाथांचं भारूड आहे. ऐका, हे नाथांचं भारूड आहे. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आठास होता. ऐका, एवढाच उद्देश होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून, या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल, त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल, ह्याच्यासाठी भारूड लिहिलं. तर मग मावशी भारूड म्हणजे काय? माझ्याकडे लक्ष द्या, महिला मंडळ बोलू नका. भारूड म्हणजे काय? तर भारूड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारूड. मावशी कळालं तर भारूड आहे, नाहीतर 84 लक्षोनीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. मावशी आता जुनं गेलं हो, 2G गेलं, 3G गेलं बाबा, 4G गेलं, आता 5Gचा जमाना निघाला. 5Gची रेंज देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं. लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज म्हणतात. काय म्हणतात हो एकनाथ महाराज? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको. काय नको म्हणतात? दादला. बोला. एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको. दादला म्हणजे काय मावशी? नवरा. बोला. दादला म्हणजे काय? दादला म्हणजे नवरा. पण कोणता नवरा नको? तर आपल्या देहातील षडविकार कोणते? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे येथे नाही रे. कोणता रस नाही मावशी? आंब्याचा रस, गुळाचा रस, लिंबूचा रस. मग महाराज नेमका कोणता रस नाही हो? तर लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने आवडीने, तो रस येथेच नाही. पुन्हा मग मला म्हणायचं, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, देते सोडून, देते सोडून दादला देते सोडून, देते सोडून, दादला देते सोडून, देते सोडून दादला देते सोडून, देते सोडून, दादला देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, मला नको देते सोडून, मला नको देते सोडून, कळालं का मावशी भारूड? एकनाथ महाराज म्हणतात दादला नको. दादला म्हणजे षडविकारापैकी काम नावाचा दादला नको, काम नावाचा मला नवरा नको. एकनाथ महाराज म्हणतात मला काम रूपी दादला नको.